नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 34 साईजच्या लांब बाहीचं कटिंग सांगणार आहे, जेणेकरून तुमच्या बाहीमध्ये कुठेही फुगा, घोळ किंवा एकही चुनी येणार नाही. एकदम सोप्या सोप्या ट्रिक ज्या आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजावून सांगेन, जेणेकरून एकदम परफेक्ट अशी तुमची बाही बसेल. तर पहा, बाहीची लांबी आज आपण घेऊया 9 इंच. लहान साईज आहे, 34 साईज आहे. तर आपल्याला इथं बाहीची उंची घ्यायची आहे 9 इंच. तर त्यामध्ये 1 इंच प्लस करू, 10 इंचावरती मार्किंग करून घेऊया. अजून एकदा असंच 10 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं आणि एक लाईन ओढून घेतली. पहा, इथे 1 इंच मी मार्जिन मिक्स केलेलं आहे शोल्डरमध्ये अर्धा इंच जोडण्यासाठी आणि इकडे दंड घेराकडे अर्धा इंच जोडण्यासाठी लागतं, म्हणून आपण इथं 1 इंच मार्जिन उंचीमध्ये मिक्स केलेलं आहे. उंचीचं मार्किंग झाल्यानंतर आपण कॅप हाईट घेऊया. किती घ्यायचं आहे? 3.5 इंच. इथं मी पहा या पद्धतीने 3.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. लांब बाहीमध्ये कंपल्सरी साईज छोटी असो किंवा मोठी असो 3.5 इंचच आपल्याला कॅप हाईट जी आहे ती घ्यायची आहे. मुंडा घेर आहे 7.25 इंच. तर इथून आपल्याला या लाईनवरती 7.25 इंचावरती मार्किंग करायचे. मुंडा घेर प्रत्येक वेळी मी तुम्हाला मुंडा घेर कसा मोजायचा असतो हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मुंडा मोजायचा कसा, मुंड्याला आकार कसे द्यायचे हे सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजे बाहीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मुंडा मोजून दाखवला आहे आणि मुंड्याचे आकार कसे द्यायचे यामध्ये सुद्धा मी तुम्हाला मुंडा जो आहे तो मोजून दाखवलेला आहे. तर 7.25 इंचावरती मी मार्किंग करून घेतल्यानंतर इथे एक अशी लाईन ओढून घेते. पहा, आता या लाईनचे आपल्याला समसमान 4 भाग करायचे. पहा, या पद्धतीने तुम्ही जेव्हा मुंड्याला आकार देता त्यावेळेस एकदम परफेक्ट असे आकार तयार होतात. तुमची बाही अजिबात बिघडणार नाही. तर 4 भाग तयार करण्यासाठी काय करायचं, असा टेप दुमडून या लाईनचा सेंटर करून घ्यायचा. ठीक आहे. सेंटर करून घेतल्यानंतर याचे किती भाग तयार झाले? 2 भाग तयार झाले. तर आता हा जो एक भाग आहे या साईडचा, याचे परत आपल्याला 2 भाग तयार करायचे. इथे मी पहा, हा जो एक भाग आहे त्याचा सेंटर करून एक भाग तयार करून घेतलाय आणि आता हा वरचा हा एक भाग आहे त्याचा सेंटर करून असा एक भाग असा तयार करून घेतला. म्हणजे समसमान आपले इथे 4 भाग तयार झालेले आहेत. इथे पहा, असे समसमान 4 भाग करून झाल्यानंतर बाहीला आकार देण्यासाठी आपण एक पॉईंट घेतो. तो घ्यायचा आहे 1 इंचावरती. पहा, 1.5 इंचावरती घेऊ नका. इथं फक्त 1 इंचावरतीच हा पॉईंट जो आहे तो घ्यायचा आहे. हा पहिला पॉईंट जो आहे तो अर्धा इंच वरती. आता आकार देण्यासाठी हे पॉईंट आपण घेत आहोत. ही ट्रिक जी आहे ती वापरायची आहे आकार देण्यासाठी. यामुळे एकदम छान असे आकार तयार होतात. म्हणजे तुमचा पानाचा आकार बिघडत असेल, फिश सारखा आकार पहा बाहीला लागतो, तर खोलगट खड्डा जो असतो तो फिश सारखा किंवा पानासारखा म्हणतात, तो तयार करायचा आहे आपल्याला. तर तो आकार तुम्हाला जमत नाही, तर या पद्धतीने जसे मी पॉईंट घेते त्या पद्धतीने तुम्ही पॉईंट घ्या. एकदम परफेक्ट असा आकार जमेल. तर पहिला पॉईंट मी अर्धा इंच वरती घेतला, दुसरा पॉईंट सुद्धा अर्धा इंच असा वरती घेतलेला आहे आणि हा तिसरा पॉईंट अर्धा इंच मी या पद्धतीने डाऊन केलेला आहे, खाली घेतलेला आहे. अशी पहा, हे 2 पॉईंट वरती आणि हा तिसरा पॉईंट खाली घ्यायचा. म्हणजे आकार आहेत ते परफेक्ट येतात. आता आकार कसे द्यायचे? हा 1 इंचाचा पॉईंट आहे. इथून या पहिल्या पॉईंटवर पहा, आपल्याला ही लाईन अशी आणायची. आकार देत 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 असं सेंटरवर आकार आणायचा आणि सेंटरवरती आकार आणून हा जो पहा डाऊन केलेला आहे, म्हणजे खालच्या साईडला आपण जो अर्धा इंच पॉईंट घेतलाय त्यावरती असा पहा जोडायचा आहे. या पद्धतीने आकार जे आहेत ते एकदम परफेक्ट असे तयार होतात. पानाचा आकार जो आहे तो आपोआपच तयार होतो. आता आपण पाठीमागचा आकार देऊन घेऊ. तर इथं पहा 1/2 इंच पॉईंट घेतला आणि इथे सुद्धा मी हा 1/2 इंच पॉईंट वरती घेतला.
फक्त पॉइंट घेतलेले आहेत ते फक्त जोडत जायचं, बाहीचा आकार तयार होतो. या 1 इंचाच्या पॉइंटवरून आपण पहा इथं असं या पद्धतीने पहा अर्ध्या इंचाच्या पॉइंटवर आणून या पाव इंचाच्या पॉइंटवर आणि थोडंसं पुढं जाऊन फक्त या लाईनवरती हा आकार जोडायचा आहे. या पद्धतीने डायरेक्ट या पॉइंटवर कधीही बाहीचे आकार आणून जोडू नका, नाहीतर इथं पहा हा जो कपडा आहे तो एक्स्ट्रा राहतो, यामुळे सुद्धा फुगा येऊ शकतो, रिंकल येऊ शकतात. दंडघेर इथं 5.5 इंच दंडघेर आणि पहा मार्जिन घ्यायचं आहे आता इथं 1.5 इंच. ब्लाऊजमध्ये 2 असेल तर 2च घ्यायचं आहे. मी हे वेळोवेळी तुम्हाला सारखं सांगत असते. ब्लाऊजमध्ये 2 असेल तर 2 इंच घ्यायचं आणि 1.5 असेल तर 1.5 इंच घ्यायचं. तर इथेही 1.5 घेतलेलं आहे आणि इथेही मी 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे. आणि हे पॉइंट जे आहेत ते आता आपल्याला जोडायचे आहेत. आणि इथे सुद्धा हे असे जोडून घ्यायचे. जोडल्यानंतर इथे अजून आपल्याला डाऊन करायचं आहे 1/2 इंच. प्रत्येक बाहीमध्ये हे आपल्याला डाऊन करायचं आहे. इथे पहा या पद्धतीने मी 1/2 इंच डाऊन केलं. आता इथं राहिलं काय, इथे सुद्धा आता इथे तुम्हाला या पद्धतीने आकार दिल्यानंतर अजिबात तुम्हाला इथे घोळ चुन्या येणार नाहीत. परंतु लांब बाहीमध्ये काय होतं, इथं बाही लूज पडते. पहा इथे इथून इथपर्यंत अशी काय होते, मध्यंतरीच बाही लूज पडते. एवढ्या अंतरापासून इथपर्यंत इथे चुन्या येतात. तर त्या काय येतात, तर फिटिंग करताना तुम्ही हा पॉइंट पहा सरळ शिलाई यायची. इथं डायरेक्ट इथून असं आतमध्ये घेऊ नका, नाहीतर काय होईल, इथं मुंड्यामध्ये टाईट झाल्यासारखी बाही होईल. म्हणून जवळपास 1.5 ते 2 इंच तुम्ही सरळ या आणि इथून पहा असं पाव इंच थोडीशी अशी आतमध्ये शिलाई देत देत पहा इथं असं आणून असं जोडायचं. डायरेक्ट इथे सुद्धा नाही. हा मधला भाग जेवढा आहे पहा इथं हा जो भाग हा मधला राहतो, इथं रिंकल्स येतात, इथेच तेवढी अशी थोडासा टर्न घेऊन शिलाई द्यायची. म्हणजे तिथे सुद्धा तुमची बाही जी आहे ती इथे फुगा येत नाही किंवा इथं सुद्धा तुमच्या चुन्या येत नाहीत. तर या पद्धतीने इथे मी तुम्हाला एकदम परफेक्ट अशी बाही दाखवलेली आहे. यामुळे इथं चुनीसुद्धा येणार नाही. मुंडा घेर मोजून नेहमी तुम्ही बाहीचं जे कटिंग आहे ते करा, म्हणजे काय होईल, एकदम परफेक्ट अशी बाही बसेल. छाती घेरानुसार सुद्धा हीच पद्धत असते. आकार पण आपण सेम याच पद्धतीने देतो, फक्त बाही घडीमध्ये कमी जास्त होतं, एवढाच फरक राहतो. परंतु मुंडा घेऱ्यामुळे काय होतं, मुंडा घेर मोजून आपण कटिंग केल्यामुळे काय होतं की बरोबर मॅच पॉईंट होतात. म्हणजे ब्लाऊजच्या फिटिंगचा पॉईंट आणि हा बाहीच्या फिटिंगचा पॉईंट जो आहे तो बरोबर मॅच होतो. कट वगैरे करून काढायला लागत नाही, त्यामुळे आकार आपले बिघडत नाहीत. पहा कधी कधी जास्त बाही झाली की आपण कट करून काढतो बाही. थोडंसं 1 पाव इंच 1/2 इंच कटिंग करून काढायला लागलं तरी काही हरकत नाही. परंतु एकदम जास्त जर कटिंग करून काढायला लागलं तर बाहीचे आकार तुमचे नक्कीच बिघडणार आहेत. आणि कमी पडली बाही तर जॉईन दिले तरी पण बाहीचे आकार आपल्याला बिघडणारच आहेत जॉईन देऊन. तर त्यासाठी आपल्याला मुंडा घेर मोजूनच बाहीचं कटिंग करायचं आहे. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.